टाइमपास ते एलिझाबेथ एकादशी दरम्यान एकाहून एक हिट सिनेमे दिल्यानंतर येत्या वर्षात असेच काही वेगळ्या धाटणीचे सिनेमे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यात टाइमपास 2, बाजी, क्लासमेट्स, मितवा, वेलकम जिंदगी, किल्ला, झपाटलेला 3D असे वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे आपल्या भेटीला येतील। बाजीनी एकदा तुझा जीव वाचवला होता ना, मी तुझ्यासाठी रोज मरायला तयार आहे। आणि चड्डीत राहायचं। माणूस या क्षणी जसा आहे तसा तो पुढच्या क्षणी असेल की नाही ह्याची गॅरंटी नाही। मग आयुष्यभराच्या प्रेमाची गॅरंटी कोणी का द्यायची? तुला ठाव होते, मला ठाव होते, कधी पार तारू न पोचायचे। अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहरातल्या रस्त्यावरून। लहान असताना मनसोक्त हुंदडायचो आणि थकून आईच्या दुधाळ स्तनाजवळ जायचो। 2014 मध्ये अगदी वर्षाच्या अगदी सुरुवातीला आलेला टाइमपास हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला। या सिनेमाने जवळपास रेकॉर्ड ब्रेक अशी कमाई केली। त्यामुळे येत्या वर्षात या सिनेमाच्या सिक्वल कडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। सिनेमा सोबतच हिट ठरलेले दगडू आणि प्राजक्ता यांची भूमिका कोण साकारणार याचीही तितकीच उत्सुकता आहे। आपण टाइमपास नाही करत आहे, आपलं सिरियसली जाम प्रेम आहे तुझं। तर दुसरीकडे अभिनेता श्रेयस तळपदे बाजी या सिनेमातून पहिल्यांदाच सुपर हिरोच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। गाव माझं आहे, ही माणसं माझी आहेत, माझं नाव लक्षात ठेव, बाजी। विमानाचं तिकीट काढलंय तुमच्या, सदैव वैकुंठला जायचं। आपल्याशी नडेल तो नरकात सडेल। दुनियादारीनंतर पुन्हा एकदा कॉलेजमधील आठवणींना उजाळा देण्यासाठी क्लासमेट्स हा सिनेमाही रुपेरी पडद्यावर झळकतोय। किती छान आहे ना, आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी पर्सिव्ह करण्याचा प्रयत्न तरी करतोय। मी आयुष्यात जेव्हा जेव्हा स्वतःकडे पाहीन तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा तू आठवशील। दोन गोष्टी माझ्या समोर आल्या ना की मला काय करायचं ते कळत नाही। व्हॅनिला आईस्क्रीम आणि स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, तर दुसरीकडे स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर अशा काही जोड्यांचे सिनेमेही नव्या वर्षात आपली फ्रेश जादू दाखवायला सज्ज झालेत। या फ्रेश जोड्यांसोबतच स्मॉल स्क्रीनवर हिट ठरलेली रोमॅन्टिक जोडी म्हणजेच उमेश कामत आणि स्पृहा जोशी। एवढंच नाही तर येत्या वर्षात वेगळा प्रयोग म्हणून विशेष दखल घ्यायची झाल्यास बायोस्कोप या सिनेमाची घ्यावी लागेल। तुला ठाव होते, मला ठाव होते, कधी पार तारू न पोचायचे। गजेंद्र अहिरे, रवी जाधव, विजू माने, गिरीश मोहिते असे 4 दिग्गज दिग्दर्शक, 4 कथा आणि जबरदस्त स्टारकास्ट असा हा एक हटके सिनेमा असणार आहे। अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहरातल्या रस्त्यावरून। त्यामुळे 2015 हे वर्ष 2014 प्रमाणेच हिट सिनेमांची मालिका गाजवणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। गाव माझं आहे,
ही माणसं माझी आहेत. माझं नाव लक्षात ठेव, बाजी. फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आज मी इथेच थांबते. आज मी तुम्हाला लोकमान्य एक युग पुरुष या सिनेमाची ट्रू स्टोरी सांगितली. आता भेटूया पुढच्या आठवड्यात घेऊन पुढच्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमांची ट्रू स्टोरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.